भल्या पहाटे राजे उठले. त्यांनी स्नान आणि देवपूजा आटोपली. बाहेर तांबडं फुटलं होतं. येसूबाईंनी स्नान आणि देवपूजा उरकली. इतक्यात सुभेदार आत आला. राजांना सांगू लागला, राजे, बाहेर पालखी, मेना, भुई सारं तयार आहे. शंभूराजांनी काळजीनं ओढलेला येसूबाईंचा चेहरा बघितला. तसं ते बोलले, महाराणी, आपण इतक्या चिंताग्रस्त का दिसता? आपण पुढे निघा, आम्ही पाठोपाठ धावत्या घोड्यावर नेऊ. राजे, आजचा दिवस अशुभ वाटतोय, नका थांबू इथं. येसू, अगं असं कसं वागून चालेल आम्हाला? आम्ही या मुलखाचे राजे आहोत. काल रात्री त्या यादवांना शब्द दिला आहे मी. सुभेदार, ते यादव पहा येतीलच आत्ता. ते गेलेत कुठं? सुभेदार सांगू लागले, राजे, काल रात्रीपासून ते यादव बंधू देवडीवर ठाण मांडून बसले आहेत भूतांच्या दूतासारखे. ऐकलंस येसू? अगं टाहो फोडून रडणाऱ्या लेकराकडे पाठ फिरून माता पुढे जाऊ शकत नाही आणि दारात न्याय मागण्यासाठी उभे असलेल्या रयतेला ओलांडून राजा पुढे जाऊ शकत नाही. सुभेदार पुढच्या वर्दीसाठी बाहेर निघून गेला. येसूबाईंच्या पाठोपाठ शंभूराजे आतल्या दालनात आले. मात्र येसूबाईंच्या हृदयातला काळजीचा थेंब त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी आवेगाने बाजूच्या खांबावर हात ठेवला. त्या मुसमुसू लागल्या. ते दृश्य पाहून राजांना आश्चर्य वाटले. ते महाराणींच्या जवळ जाताच येसूबाईंनी त्यांना मिठी मारली. वेलीने वृक्षाला घट्ट विळखा घालावा तशी. शंभूराजे काही न बोलता येसूबाईंच्या डोक्यावरून हात फिरू लागले. येसूबाईंची समजूत घालत मध्येच त्यांची गंमत उडवत शंभूराजे बोलले, अख्खा महाराष्ट्र आपल्या करड्या शिस्तीच्या धाकाखाली ठेवणारी आमची महाराणी एखाद्या सामान्य घरेलू स्त्रीसारखी वागू शकते? कुठे गेला तो तुमचा धाक, दरारा, ती शिस्त? शंभूराजे ऐकायला तयार नव्हते. न्याहारीपर्यंत न्यायदान आटोपतो आणि लगेच पाठोपाठ निघतो असा राजांनी येसूबाईंना शब्द दिला.